पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आज आपण ऐकलेले वचन आपल्याला समजावून देत आहे. तुझ्या आतमध्ये तू जे भरून ठेवलेलं आहे ते मुखा वाटे वाढ. हालेलुया. हालेलुया. हे वचन ध्यानात ठेवायचं. हालेलुया. तुम्ही जेवढे आतमध्ये भरलेलं आहे तेच बाहेर आहे. हालेलुया. मी अनेक वयस्कर लोकांना जेव्हा वैयक्तिक भेटतो तेव्हा त्यांना समजावून ठेवलेली गोष्ट असे आहे. हालेलुया. ज्या अर्थी तुमच्या तोंडावरती आता तुम्हाला ताबा नाही, तुमच्या मरणाच्या क्षणामध्ये तुम्ही कसे राहणार तुम्ही पहिले विचार करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित YouTube मध्ये अगोदर काही लोकांचे उदाहरण मी बोललेले अजून असेल. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. एका बंधूला मुखातून शिवाय एक वाक्य बोलता येत नाही असा एक बंधू होता. मी त्या बंधूला मरणाचा आठवण करून दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. येशू क्रूसावर जेव्हा मरत होते, येशूच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला दोघे चोर होते. हालेलुया. दोघेही सारखे होते, काही फरक नव्हता, कारण दोघेही शिवी देत होते. हालेलुया. तर उजव्या बाजूला जो होते त्यांनी शिवीवर देता देता पवित्र आत्म्याने दिलेली प्रेरणेकडे कान दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्म्याने त्याला समजावून दिलं, तुम्ही दोघेही चुका केलेल्या आहेत म्हणून त्या त्रासातून जाताय. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आज सकाळी कत्तर मुलीचा मला फोन आला. हॉस्टेलमध्ये कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी आहे. हालेलुया. त्या मुलीने सांगितलं, फादर माझी एक मैत्रीण आहे, तिचा व्यवहार बरोबर नाही, अंगाला हात वरती लावत आहे, ते बरोबर नाही वाटत. फक्त माझ्याबरोबर मात्र नाही, दुसऱ्याच्या बरोबर तिचं वागणूक मला असं दिसत आहे. आता तुम्हाला काय वाटते की तिला एक करेक्शन देऊ? हालेलुया. मी त्या मुलीला सांगितलं, करेक्शन देणे तुझ्या जबाबदारी आहे. ज्या अर्थी त्या गोष्टी तुझ्यापर्यंत आला, तुझ्या जबाबदारी आहे तू या गोष्टीमध्ये तिला एक करेक्शन देणं. हालेलुया. याकोबाच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायातील शेवटचं जे पॅराग्राफ आहे तिथे असा प्रकारे लिहिलेला आहे. हालेलुया. तू जर एका व्यक्तीला दुरुस्त केलास, हालेलुया, त्या व्यक्तीने ते ऐकले, हालेलुया, तर तू त्याचा आत्मा वाचवला. त्यानंतर एक दुसरी गोष्ट बोललेली आहे, ते म्हणजे तुझ्या अनेक पापांचा परमेश्वर तुला पण क्षमा करणार. ख्रिस्ती जीवनामध्ये दुरुस्ती करणे हे राग, चिडक आणि वाईट आणि सूड घेणं नाही. ख्रिस्ती जीवनामध्ये एका व्यक्तीला दुरुस्त करणे म्हणजे
ते चारित्र्य आहे. प्रेमाने आदरपूर्वक त्या व्यक्ती एकटी असताना पहिले त्यांना त्या गोष्टी समजावून देण्याचे प्रकार आहे. हालेलुया. मी या मुलीला या सर्व गोष्टी सकाळी समजावून देतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 ध्यानात आला का? मी त्या मुलीला सांगितलं तू प्रेमाने ही गोष्ट केलं तर. तिला मी हे पण बोललो जर तू तिच्यासाठी प्रार्थना केली तर तू त्याचा आत्मा वाचव. त्यानंतर तुझ्यावर बोललं तर ती ऐकणार. हालेलुया. हालेलुया. गेल्या अनेक महिन्यामध्ये आम्हाला आश्रममध्ये मी भरपूर चमत्कार पाहिलेला आहे. या महिन्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती माझ्याकडे रडत आले आणि मला सांगितलं फादर आमच्यावर असा प्रकारे अत्याचार चालू आहे. विनाकारण आम्हाला दोषी ठरवत आहे. विनाकारण आम्हाला त्रास देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेमवंत बहिणीनो, मी त्या आलेल्या व्यक्तीला सर्वांना मी शिकवणारी जी प्रार्थना आहे ते मी तिला पण शिकवतो. प्रेज द लॉर्ड. आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह यू, आय ब्लेस यू. प्रेम करतो, क्षमा करतो, आशीर्वाद. हालेलुया. प्रेम करतो, क्षमा करतो, आशीर्वाद देतो. हालेलुया. ही ताई आदल्या दिवशी येऊन प्रार्थना करून गेली. हालेलुया. प्रार्थनेला आलेला असताना देवाने तिला जबरदस्त आशीर्वाद दिला. हालेलुया. दुसऱ्या दिवशी मात्र हालेलुया जे लोक यांना चालत होते त्यांचा संपूर्ण कुटुंब दुसऱ्या दिवशी प्रार्थना केली. हालेलुया. कारण काही आहे या प्रेम, क्षमा, आशीर्वाद तुरंत काम करणारा आत्मिक शक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी इथे माझ्या आईची साक्ष देते. मी ललिता विल्सन डायस कमिटी पॅरिशमधून होते. माझी आई 83 वर्षाची होती. जानेवारी महिन्यामध्ये तिला अचानक ब्रेथलेसनेसचा त्रास सुरू झाला. आधी तिला डायलिसिस वगैरे करायला लागायचं पण ती व्यवस्थित होती. माझ्या वहिनीने मला घरी फोन केला की ताई तुम्ही लवकर या, आईची तब्येत एकदम सिरियस आहे. आम्ही सगळी बहिणी वगैरे सगळे एकत्र आले. तिची कंडिशन बघून आम्हाला असं वाटलं आता तिचा प्राण जातोय की काय. मी लगेच माझ्या वहिनीला सांगितलं तू फादर बेनीला फोन केला का पहिला. ती बोलते ताई मी फोन केला पण लागतच नाही. मी लगेच माझा फोन काढला आणि फादर बेनीला फोन केला. लगेच फोन फादरांनी उचलला. मी फादरांना सांगितलं फादर माझ्या आईला सिरियस झाली आहे, ती डोळे पण उघडत नाहीये, श्वास तिचा कोंडतोय, आम्ही हॉस्पिटलमध्ये न्यायचा विचार करतोय पण आधी तुम्ही तिच्यासाठी प्रार्थना करा. तिच्या कानाला फोन लावला आणि काय चमत्कार, थोड्या वेळाने ती डोळे उघडून इथे तिथे बघायला लागली आणि आम्हाला ओळखायला लागली. त्याच वेळेला आम्ही शेवटचा रुग्णांचा संस्कार देण्यासाठी फादरांना बोलावलेलं. फादरांनी पण आशीर्वाद फादर आले तोपर्यंत तिने डोळे उघडलेले आणि फादर बोलतात की काय हा चमत्कार होते की आता तुम्ही आम्हाला फोन केले तर शेवटचा क्षण आहे. पण त्याच वेळेला तिने फादरांचं प्रार्थना फोनवर ऐकल्याबरोबर ती डोळे उघडून आम्हा सगळ्यांना बोलायला लागली आणि हसायला लागली. आणि फादर जे रुग्णांचा आशीर्वाद द्यायला आले त्यांना बोलते की मला तुमचं नाव माहिती आहे फादर स्टीफन, तुम्ही कुठे राहतात ते पण माहिती आहे. त्याबद्दल मी देवाचे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानते. त्याचप्रमाणे माझा छोटा मुलगा गेल्या वर्षी 9वीला होता. तर ब्रदरांनी आम्हाला बोलावलेलं की आता त्याची 9वीची 3rd टर्म एक्झाम आहे. तो अभ्यासामध्ये जरा वीक आहे, त्याला म्हणजे अभ्यास डोक्यात राहत नाही, करतो तो पण डोक्यात राहत नाही जास्त. त्याच्यामुळे आम्ही आश्रमला त्याला घेऊन पण आलेले. फादरांनी त्याला शर्मोनाचा ज्ञानग्रंथ 9वा अध्याय रोजचा वाचायला सांगितलेला आणि तो नियमितपणे रोज वाचायचा. तरी पण त्याला टेन्शन यायचं, मी एवढं करतो तरी पण मला का असं त्रास होतो, मला का कमी मार्क मिळतात. पण त्यावेळेला त्याने एवढा अभ्यास
फादरने त्याला आशीर्वाद पण दिला की तू घाबरू नको, तू व्यवस्थितपणे पास होईल आणि तो चांगल्या मार्गाने पास झाला. त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. मी फादर बेनी त्यांच्या सर्व टीमचे, आमलाईचे, प्रभू येशू ख्रिस्ताचे पवित्र मरियेचे आभार मानते. तुमच्यामध्ये काही लोकांचा मणक्याचा त्रास, कमरेचा त्रास, देवाचं वचन तुम्ही ऐकता पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. अशा काही लोक माझ्यासमोर उभा आहे. हालेलुया. तुम्ही चेक करून बघा तुमचा कमरेचा त्रास अजून आहे का. चांगल्या प्रमाणात वाकून बघा, इकडे तिकडे करून बघा, मागे पुढे करून बघा, वाकून बघा. हालेलुया. होते ते त्रास गायब झाला असे कोणाला अनुभव आला तर तुम्ही हात वर करू शकता. असे कोण आहे का? कोणाला तरी येशूने पूर्णपणे भय केलेला आहे असे कोण आहे? येस, बरोबर. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अजून कोणतरी आहे ज्यांना जिथे माझं पोट आहे या भागामध्ये एक दुखणं चालू होत आहे, ते दुखणं इथून डोक्यापर्यंत जात आहे. असे कोण आहे का? तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा, देवाने तुम्हाला बरं केलं. परम पवित्र संस्काराला हालेलुया. पुरुषांपैकी आहे का स्त्रियांपैकी मला माहित नाही, पोटाचा अगदी खालच्या भागामध्ये असलेले जे दुखणे आहे ते भयानक त्रास होता. ते त्रास देवाने पूर्णपणे काढून टाकलेला आहे. असे कोणतरी इथे आहे. हालेलुया. येशूने त्या व्यक्तीला पूर्णपणे बरे केलेलं आहे. हालेलुया. त्या ताईने ते स्वीकार केलेला आहे. हालेलुया. कोणतरी एका व्यक्तीला हाताचे पंज जे आहे त्या हाताच्या पंजचा जे बाहेरचा भाग आहे ते भयंकर दुखत आहे. अचानक एकदा दुखायला लागलं तर खूप वेळ हात असं दुखतच राहत आहे. एवढ्या भागामध्ये असं दुखण्याचा अनुभव असे कोणाला तरी होत असेल तर येशू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.